जय शिवराय मित्रांनो तुम्ही बघू शकता सोयाबीन आपली जवळपास 50 ते 60 दिवसाची झालेली आहे मित्रांनो। आणि या पिरियडमध्ये आपल्याला जी फवारणी घ्यायची आहे ती कशासाठी मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त फुलं आणि फुटवे हे आपल्याला वाढले पाहिजे मित्रांनो, जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल मित्रांनो। आणि जी फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे ती या पिरियडमध्ये झालीच पाहिजे मित्रांनो, किंवा कारण सध्याच्या कंडिशनमध्ये सोयाबीन पिकाला जवळपास 10 ते 20% पर्यंत फुलं लागलेले आहे मित्रांनो। कारण ही फवारणी जर तुम्ही लेट जर केली मित्रांनो, किंवा शेंगा लागल्या किंवा 70-80% फुलं लागल्यानंतर केली तर त्याचा उपयोग होणार नाही मित्रांनो। म्हणून आपल्याला जी फवारणी करायची आहे ती ह्या पिरियडमध्ये सध्या करून घ्यायची आहे। त्या अगोदर तुम्हाला एक काम करायचं आहे मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच्या बेलकांच्या घंटेलासुद्धा प्रेस करायचं आहे, कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा आणि महत्त्वाचा असेल मित्रांनो। तर आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आणि आवडला तर लाईक जरूर करा मित्रांनो। 80% शेतकऱ्यांना फक्त सोयाबीन पिकावर जी फवारणी करतात ती वाढ खुटीसाठी फवारणी करतात किंवा अळी नियंत्रणासाठी फवारणी करतात मित्रांनो। पण सोयाबीन पिकावरती आणखी काही किडीचा प्रादुर्भाव असतो मित्रांनो, तो काही शेतकऱ्यांना माहीत नाही। ते म्हणजे मित्रांनो खोडकिडी असेल किंवा चंगरी भुंगा असेल, त्याचासुद्धा दुष्परिणाम आपल्या पिकावरती होत असतो मित्रांनो। त्यासाठी आपल्याला जे औषध घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे मित्रांनो सोलोमन आपल्याला प्रतिपंपासाठी 30 ml घ्यायचं आहे। त्यानंतर फुलवाढीसाठी जे औषध घ्यायचं आहे आपल्याला, जे टॉनिक घ्यायचं आहे ते म्हणजे टाटा बहार मित्रांनो। टाटा बहार हे सुद्धा चांगलं टॉनिक आहे। त्यानंतर आपण घेऊ शकतो झिंक, कारण झिंकसुद्धा आपल्या फुलांमध्ये वाढ होण्यासाठी मदत करतं मित्रांनो। त्यासाठी लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला झिंक घ्यायचं आहे, प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे आपल्याला 30 ml। त्यानंतर काही शेतकऱ्यांची वाढ खुटीसाठी फवारणी केली असून सुद्धा वाढ खुटत नाही मित्रांनो, त्यासाठी आपल्याला जे घ्यायचं आहे ते 2 औषधं आहे मित्रांनो। त्यापैकी आपल्याला एक निवडायचं आहे, ते एक लिओसिन आहे मित्रांनो आणि एक तांबोली। या दोन्हीपैकी आपल्याला एक औषध घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला 1261 किंवा 134013 किंवा 0.34 हे प्रतिपंपासाठी आपल्याला 80 ग्राम घ्यायचं आहे मित्रांनो। आणि त्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, ते दोन्हीपैकी तुम्ही एक घेऊ शकता। तुम्ही M45 घेऊ शकता किंवा साप घेऊ शकता। साप हे बुरशीनाशकसुद्धा चांगलं आहे। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा आणि महत्त्वाचा असेल। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।